मोरे साहेब आणि हे संपूर्ण मोरे कुटुंब यांच्या वतीने या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलेलं आहे। सेमीफायनल नंबर 2 चा थरार आपण ज्या मॅचला सुरुवात करत आहोत। रॉयल्स आणि किंग्स मध्ये या मॅचचा टॉस झाला आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय तो नेरळ किंग्सने। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि भावेश, तर पॉवर प्ले मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये रामजीत यादव। व्हेरी फास्ट बॉल, दोन्ही संघांना देऊयात विजयाचा लाख लाख शुभेच्छा। व्हेरी फास्ट बॉल लॉफ्ट करण्यात आला, बॉल मिड विकेट रिजन मध्ये, चांगला अटेम्प्ट आहे, चांगली फिल्डिंग। पहिल्या बाउन्स वरती बॉलला स्टॉप केले, ऋषीचा थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि धावा पूर्ण होत असताना 2 सन्मान आपण मंचावरती करणार आहोत। आपल्यामध्ये आदरणीय हरीशजी कराळे साहेब आणि त्यासोबत मुकेशजी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्मान आपण या दोन्ही व्यक्तिमत्वांचा करणार आहोत। मी आदरणीय प्रथमेश दादा मोरे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण श्रीमान हरीशजी कराळे आणि आदरणीय मुकेशजी गायकवाड या ओव्हर नंतर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। फुल टॉस डाऊन द ग्राउंड, पुन्हा लॉफ्ट करण्यात आला, काउ फेसला बॉल आहे, एक धावी ते येते। मागचा सामना पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग झाली, 74 डिफेंड करण्यात आला, चांगली बॉलिंग केली होती सेकंड ओव्हर पासून। आणि आताचा जो सामना आहे सेकंड सेमीफायनल किंग्स आणि रॉयल्स अगेन्स्ट आपण पाहतोय टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा आहेत। कुणाल आणि भावेशची जोडी, कुणाल दाबने केडी, ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल, यॉर्कर एखाद्या गाइडेड मिसाइल प्रमाणे बँक ऑन टार्गेट, डॉट बॉल थोडासा लांब ठेवला। आमचं मुख्य व्यासपीठ गोल्डन मॅन यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली मंचावरती। मोठ्या संख्येने मान्यवर आहेत या स्पर्धेच्या सांगतेकडे आपण जातोय। निखिलजी सुगवेकर यांची उपस्थिती जरूर आपल्याला मंचावरती पाहायला मिळाली या स्पर्धेदरम्यान। ऑन द अप, हवेत आहे बॉल, लॉंग ऑफला चान्स आला, फिल्डर पहिला धक्का, इन ॲट नंबर फर्स्ट डाउन, 28 27 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0। नवीन बॅटर आतिश मैदानाच्या आतमध्ये चाललात, चांगली संकल्पना आहे। विकेट पडल्यानंतर टायमर ऑन होतो आणि 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रॉस करणं गरजेचं आहे। जो आउट झालेला बॅटर आहे त्याच्यासोबत इंटरेस्टिंग ही स्पर्धा राहिली आहे। बऱ्याचशा रूल्स अँड रेग्युलेशनला फॉलो करत असताना सगळेच खेळाडू आपण बघितले। 10 संघाने घेऊन करताना सुरुवात केली होती आपण, आता फक्त उरले 3। शॉर्ट बॉल ऑन साइडला पोल केला, मिस टायमिंग, स्क्वेअर लेगचा फिल्डर ओ पोहोचलाय, चांगला अटेम्प्ट। शेवटच्या क्षणाला हाताची उंच बरोबर मांडली होती, हातामध्ये बॉल देखील पडला होता आणि क्रिकेट हेच सांगतं जर तुमच्या हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती। कॅच ड्रॉप झाले, ऍक्शन रिप्ले, ऑफस्टंपचा बाहेरचा बाउन्सर ऑन साइडला पोल करण्यात आला, स्क्वेअर लेगच्या फिल्डरने वेगाने धाव ठोकली होती बॉल पर्यंत येण्यासाठी। सौरभ पारधीला आपण बघितलं, बॉडीचा बॅलन्स केला आणि बॉल देखील हातातून गेलाय। जीवनदान मिळते बॅटरला 2 धावांनी। धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 5 या आकड्यावरती प्रगतीपथावर असताना पहिलं षटक P1 चा शेवटचा बॉल, रामजीत यादव बॅकफुटला थांबला, वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे आणि त्याचा फायदा झालाय। वाइड ऑफ स्टंप आला, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आफ्टर फर्स्ट ओव्हर, 5 for 1, 5 ला 1 बैटिंग करत असताना टीम नेरळ किंग्स। के सर, आपको एक बात बताता चलूं कि ये गेंदबाज जिन्होंने अभी पहला ओवर किया है, ये लीग की पहली मैच से हम देख रहे हैं कि ये 15 रन से ऊपर की ओवर अभी तक डालते हुए आए हैं। लेकिन इस मुकाबले में देखिए बड़ा प्लेयर जो है ना वो बड़े मुकाबले में चमकता है। तो रामजीत यादव सेमीफाइनल का ये मुकाबला और उनकी जो गेंदबाजी देखने का मौका सबको यहाँ पे मिला है। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा करते हुए रामजीत यादव ने कुणाल दाबने को इस मैदान से बाहर भेजने में कामयाबी हासिल की। तो अब बहुत कुछ निर्भर करता है आने वाले बाकी गेंदबाजों पर कि जिस तरह प्रेशर यहाँ पर रामजीत यादव ने बना के रखा है उसी तरह का प्रेशर इस बल्लेबाजी क्रम पर बना के रखे। यस, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है। मंच के ऊपर हरीशजी कराळे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान आपण त्यांचा करणार आहोत।
मी आदरणीय प्रथमेश दादा मोरे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय हरेशजी कराड यांचा आपण लगेचच सन्मान या मंचावरती करावा. टोटल स्कोर सध्या 5. पॉवर प्ले नंबर 2 मुस्तकीम आउटसाइड एज शॉर्ट साइडचा वरतून बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट नाही थांबणार. सीमा पार पहिली बाउंड लाईट केलं होतं. बॉल मध्ये वेग होता. बाउंड आणि त्याचा फायदा भावेशच्या फटक्यामध्ये झाला. थोडासा लेट खेळला. अपरकट 4 ने धावसंख्या सध्या 9 वरती. धावा पाहिजे 5 ओव्हरची मॅच आहे आणि ही जी खेळपट्टी 3ऱ्या दिवसाची धावा बनतायत. आजही बऱ्याचशा धावा तुम्हाला सकाळपासून प्रत्येकी मॅच मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या आणि सेकंड सेमीफायनल मध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. आदरणीय प्रथमेश दादा मोरे असतील, सौभाग्यवती सुनीताताई रोहिदास मोरे, आदरणीय रोहिदासजी मोरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेल्या. फटका फसला पूलचा. स्वतः गोलंदाज धावतोय पोहोचला. वा व्हाट अ कॅच. 30 Such a 29 beautiful 28 9 for 2. 27 Bhavesh out. 26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 काय कॅच घडले त्या ठिकाणी. गोलंदाज मुस्तकीमने सेल्फ फॉलो थ्रू मधून ज्या वेगाने ते धावले शॉर्ट मिड विकेट पर्यंत 22 ते 25 यार्ड धावून बॉलवरची नजर तीक्ष्ण होती आणि विकेट आली. दुसरा धक्का बसला. बॅटर भावेश. दोन्ही ओपनर पॅव्हलियन मध्ये. कुणाल आणि भावेशची जोडी आता माघारी परतले. आतिश आणि मैदानाच्या आतमध्ये प्रमोद. त्याची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता पाहूयात सध्या स्कोर केला तर फक्त आपल्याला दाखवते 34. पण त्यापेक्षा पुढे जायचं असेल. किंग्सला टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रमोद स्ट्रायकिंग एंडला. मुस्तकीम वन्स अगेन फुल खेळलाय. टक्कसा आवाज आणि बॉल निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. टायमिंग होतं फटक्यामध्ये मिडल ऑफ द ब्लेड. वन्स अगेन समोर गोफणी सारखी बॅट फिरत आहे. स्ट्रेट बॅटने ड्राइव्ह केलं. रीच मध्ये हा देखील बॉल आणि यात एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो धावा फलक सध्या 16 या आकड्यावरती सध्याचं स्कोर कार्ड आहे. बॅटिंग करत असताना किंग्स रॉयल्सच्या अगेन सेकंड सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. मागच्या मॅच मध्ये डेअरडेव्हिल्सने बाजी मारलेले. पुल केलाय फिल्डर डीप मध्ये आणि त्याच्या वरतून इनटू द स्टँड. षटकार. विकेट नंतर 4 जून बॅटिंग सुरू आहे दोन्ही बॅटर्स कडून. दोघांचा बॅट मधून एक षटकार आला आणि ही पार्टनरशिप आता होत चालली. स्कोर 22. कदाचित एज होती. शॉर्ट थर्ड कडून बॉल मागे चालला डीप थर्ड मॅन कडे. मात्र त्यामध्ये एक धाव. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. बॉल पडल्यानंतर ऑप्शनचा बाहेर एज होती. जी बॉडी लँग्वेज विकेट किपरची आपल्याला पाहायला मिळते तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले. येस आउटसाइड एज होती. विकेट किपरने चुकी केली आहे. सो या ओव्हर मध्ये धावा आल्या 18. षटक 2 संपली आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 23. 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना नेरळ किंग्स. सौभाग्यवती मनीषाताई पाटील यांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत युवा उद्योजक ओमकारजी पांचा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. नेरळ प्रीमियर लीग मध्ये आदरणीय प्रथमेशजी मोरे साहेब यांच्या वतीने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम.
दिल दोस्ती दुनियादारी सामाजिक संस्था आणि D3 फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोरे कुटुंबाचं क्रिकेटवरती प्रेम राहिलंय. राजकीय क्षेत्रामध्ये जरूर आज आपण या सर्व कुटुंबाला पाहतोय, मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे आणि आजवर केलेली जनसामान्यांची सेवा, त्यामुळे आज आपण आदरणीय प्रथमेश दादा मोरे असतील, सहभागीवती सुनीताताई रोहिदास मोरे असतील, त्यासोबत आदरणीय रोहिदासजी मोरे साहेब असतील. हा जनसेवेचा वारसा आहे मोरे घराण्याला. ऑन साइडला बॉल चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावतोय फिल्डर, लॉंग चेस आहे, डीप मध्ये पोहोचलाय, उचलून थ्रो करेल, डबलला चान्स होती, मात्र इथे एक धाव घेतल्यानंतर दोघेही थांबलेले आहेत आणि सिंगल द स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 एप्रिल 1973 भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची बर्थ डेट. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. लालबाई कॉन्ट्रॅक्टर सुरतच्या स्टेडियम वरती परवाची संध्याकाळ पॉर्शू घेऊन आले होते सचिन तेंडुलकर जी. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये मालिकावीर, ओहो डायव्हिंग एफर्ट्स होते, मात्र बॉल गेलाय त्यांना भेदून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सिनारेने कॅच पकडली असती तर या सीझनचा एक चांगला सीन आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र एखाद्या मित्रांसोबत फार्म हाऊसला आल्यानंतर स्विमिंग पूल आणि त्या स्विमिंग पूल मध्ये उडी घ्यावी, डाईव्ह मारावी, तशीच डाईव्ह होती. सुदैवाने कोणती त्याला इजा नाही. चांगले एफर्ट्स. धावा 4 धावांनी धावसंख्या 28. पुढचा बॉल पूल केलाय, फटका फसलाय, टॉप एंडचे बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज, ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो, पकडा कॅच जिंका मॅच. इकडे कॅच ड्रॉप झाली आहे. रामजीतला आपण कंटिन्यू करत असताना बघितलं, बॅकफुटला होता, पूल करायचं होतं, बॉल हवेत होता आणि चेहऱ्यावरती स्पष्टपणे नाराजी होती प्रमोदला माहित होतं की विकेट जाणार आहे, मात्र कॅच ड्रॉप झाले आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावरती स्माईल आली. जोराने धावला, जीवाच्या आकांताने नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि एक धावेने धावसंख्या सध्या 29. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ऑफसमचा बाहेरचा यॉर्कर आलाय. इट्स अ डॉट बॉल. चांगली बॉलिंग. बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला जरूर मंचावरती पाहायला मिळते. हा जो ऍक्शन रिप्ले, रामजीतचा बॉल, व्हाईटची रिटर्न क्रीज, एक्झॅक्ट कुठे पिच झालेला आहे पाहूयात. फर्स्ट लुक मध्ये बरंच काही क्लिअर झालं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू ऑन सक्सेसफुल. सो नो मोर रिव्ह्यू टीम किंग्स. स्कोर 29. फुल टॉस आहे, फोर्सने लॉफ्ट केला समोर, वॉट बॉल रेड, लॉंग ऑफचे फिल्डर आलेत, एक धाव सहज मिळते आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त ही स्पर्धा आपण बघितली. पहिल्या दिवसापासून कबीरजी असतील, आमचे शिवमजी, प्रियेश बाबरे यांचे आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळालाय आणि सन्मान सध्या आपण करतोय मंचावरती. हरेशजी कराळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेचे लाडके आयोजक व उद्योजक प्रथमेश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते. कोलात बॉल, टोला लागला, मिड ऑन कडे चाललाय, डीप मधून लॉंग ऑनचे फिल्डर फार वेगाने आलेत. सिंगलने अशा पद्धतीने षटक संपन्न झाले. 3 रामजीतची दोन्ही षटकांमधली गोलंदाजी जबरदस्त राहिली. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 13 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याने काढली, तर सेकंड ओव्हर मध्ये मुस्तकीमने देखील अवघ्या धावा खर्च केल्या होत्या त्या 18, मात्र महत्वपूर्ण विकेट आले होते तिकडे. 3 षटकांखेरीज 31 ला 2. नेरो किंग्स 31 for 2. स्वागत करूयात प्रथमेश दादा मोरे यांच्या वतीने नेरो प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये
10 संघ लीग स्टेजला होते. मागच्या सामन्यामधून डेअर डेव्हिल्सने बाजी मारली आहे. फायनलचं तिकीट त्यांना मिळालंय. सेकंड सेमी फायनल मध्ये रॉयल्स आणि किंग्स मध्ये सुरू असलेलं घमासान. प्रोजेक्टेड स्कोर 52 दाखवते, पण पाहूयात आतिश आणि प्रमोदची जोडी जमलेली आहे. सेट बॅटर आहेत दोघेही. 5 बॉल 13 प्रमोदने बनवल्या, 7 बॉल 11 आतिशने बनवल्यात. 31 ला 2 सध्याचा धाव फलक नेरळ किंग्स आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या प्रमोद. 4th ओव्हर मध्ये आलाय अविनाश. लाईन पाहावी लागेल. फाईन लेगचा मागे चालला बॉल डीप मध्ये. डीप फाईन लेगला विकेट किपरने धाव ठोकली आहे. 1 धाव तर त्यामध्ये धावून पूर्ण करण्यात आले आणि अंपायरचा सिग्नल वाईट. वाईटच्या 2 आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जात असताना ती 33 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल बाकी आहेत. विचार आतिश आणि प्रमोदचा आज सुरू असेल की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 50च्या पुढे पोहोचायचं आहे. चांगलं बॉलिंग युनिट किंग्स कडे देखील आहे. फाईट चांगली देतील ते देखील, मात्र सध्या तरी 50 पेक्षा जास्त धावा बनवण्याची तयारी. अर्ली बॅट स्विंग, बॉल वरती नजर नव्हती त्या पद्धतीने बॉल पडलाय आणि देन तो विकेट किपरच्या हातात येत असताना. सेट बॅटर आहेत आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो ही गेम बॅटरशी जास्त झालेली आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जातं आणि टेनिस बॉल आहे. ज्या पद्धतीनं टायमिंग, ताकद संगम जुळलं तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणारच आहे. झालाय बॉल चालला मिड विकेट. वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत सीमारेषेच्या बाहेर 7 कार. आज प्रीमियर लीग चं स्टेज ही स्पर्धा त्यामुळे वेगवेगळे आहेत, पण मात्र तिन्ही खेळाडू जे दोन्ही बॅटर आहेत आणि जो बॉलर आहे आनंदवाडीकडून आपल्याला जरूर पाहायला मिळतात ग्रामीण फॉर्मॅट मध्ये. ओएज होती आतली कडा, फाईन लेगने अटेम्प्ट केला, चांगली फिल्डिंग, नाव भेटणार नाही. ते डॉट आला. कमबॅक लगेचच. ऍक्शनला रिएक्शनची गरज असते आणि सध्या आपण पाहतोय ते अविनाश करतोय. क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असतं. धावा सध्या 39 वरती आपण पाहतोय. षटकार आला होता मागचा, ते डॉट आला. अविनाश वन्स अगेन राउंड विकेट उडवलाय. व्हाट शॉट इज दॅट. डीप स्कोअर लेगचा बार यूज अँड मॅक्सिमम. आदरणीय मयूरजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण व्हीआयपी डायस वरती येऊन स्थानापन्न व्हा. नेरळ प्रीमियर लीग मध्ये आदरणीय प्रथमेश दादा मोरे यांच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि त्यासोबत आदरणीय निलेश दादा धारणे यांचं आगमन झालेलं आहे. ओहो ऑन द प्रेशर, एक्स्ट्रा पेसने टाकण्याचा प्रयत्न. इट्स अ नो बॉल. इट्स अ बीमर. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 46. 46 धावा. अतिथींचं आगमन. या स्पर्धेच्या सांगता सोहळ्याकडे आपण वळत आहोत. सेमी फायनल नंबर 2 सुरू आहे. यानंतर एकच मॅच फायनल. फ्री टॉन चान्स आहे आतिशला आणि हे षटक थोडंसं मागणं राहिलंय. 2 ओव्हर झाल्या. 4 बॉल मध्ये 15 धावा बनलेल्या आहेत. फ्री टॉन पुढचा बॉल उडवलाय पुन्हा एकदा. फाईन लेकडे गॅप मध्ये पडतोय. 3 फिल्डर, 1 बॉलर. रेस लागली आहे आणि जिंकली आहे. बॉलने आलाय चौकार. थँक्यू. आपण पाहतायत चेवनजी सालुंके आणि प्रशांतजी झांजे यांनी पुरस्कृत केलेला नेरळ लायन्स संघ आणि देवेंजी कुलकर्णी आणि नासिरजी अन्सारी यांनी बांधलेला नेरळ इंडियन संघ. मुनीरजी शेख आणि D3 ग्रुप फाउंडेशन यांनी बांधलेला नेरळ किंग संघ आणि सलमानजी नजे आणि गणेशजी चंचे यांनी बांधलेला नेरळ किंग नाईट रायडर्स आणि जयजी कदम यांनी बांधलेला नेरळ सुपर किंग संघ आणि केतनजी पोद्दार यांनी बांधलेला हा नेरळ रॉयल संघ. रोहनजी चव्हाण आणि विशालजी आव्हाड यांनी बांधलेला हा नेरळ रॉयल चॅलेंजर्स. नसीमजी खान यांनी बांधलेला नेरळ सनरायझर्स संघ. अंकुशजी पाटील, नरेंद्रजी करारे यांनी बांधलेला नेरळ डेअरडेव्हिल्स. योगेश गुंजाल आणि विनायकजी बिडकर यांनी बांधलेला नेरळ वॉरियर्स संघ.
सो आफ्टर फोर्थ ओव्हर 56 56 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि सगळ्या ओनर्सना संघ मालकांना आम्ही नम्रपूर्वक आदरपूर्वक विनंती करत आहोत आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रथमेश दादा मोरे यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज हे ओनर आहेत म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावरती खेळाडूंना चान्स मिळाले. 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले नेरळ प्रीमियर लीगच्या या सीझन मध्ये आणि आता 3 उरलेत. ऑलरेडी इंडियन्सने डेअर डेव्हिल्स हा संघ जरूर आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळतोय. मात्र सध्या किंग्स आणि रॉयल्स मध्ये सुरू असलेला सामना 4 षटकांचा खेळ संपला. 56 धावा लास्ट ओव्हर मध्ये 25 धावा आल्या. ओहो शॉर्ट बॉल गेला थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. झटपट पटापट विनिंग आतापर्यंत. आणि 6 बॉल 19 वरती प्रमोद देखील खेळत आहे. इथेही सौरभचं भव्य स्वागत स्लॉगर मध्ये. पहिला स्लॉग हिट, दुसरा टॉप एज हवेत आहे बॉल. गोलंदाज धावतोय खरा, पोहोचला, कॅच ड्रॉप. वारंवार कॅचेस ड्रॉप झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही कॅचेस ड्रॉप करत असाल तर या गोष्टीचा फटका तुम्हाला बसणार आहे. जीवनदान मिळालं बॅटरला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 63 वरती. बॉल आणि बाकी 4. स्टील 4 टू गो. धावा बनत चालल्यात. लास्ट मॅच मध्ये आपण सेमीफायनल 1 मध्ये 73 बघितला होता. 74 चेस नाही करता आल्या. इकडे पाहूयात सध्याचं हे स्कोर कार्डच्या वेगाने चाललंय. 14.54 ऑफ स्टंपचा बार थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. मोठी गॅप आणि त्या गॅप मधून बॉल गेलाय आतिशच्या बॅट मधून. आणखी एक चौका. जबरदस्त बॅटिंग. 15 बॉल 37 धावा बनवल्यात. पाहूयात आपल्याला हाफ सेंचुरी पाहायला मिळते का आतिश कडून. 67 झालेल्या टोटल. शॉर्ट बॉल पूल केलाय, मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर जज करतायत सेफ हँड. यावेळेला चुकी नाही. चांगली कॅच मिड विकेटला ऋषिकेश कडून आपण बघितली. आणि 67 वरती तिसरा धक्का आतिश होतोय आउट. स्कोर सध्या 67 बॉल आणि बाकी 2. चांगला खेळ. आतिशीची 37 धावांची इनिंग राहिली. फार मोठा इम्पॅक्ट धावसंख्येमध्ये पडलेला आहे. नवीन बॅटर आकाश निरगुड ऑन स्ट्राइक. चांगली स्ट्राइक. फोर्स केल्या बॉल आणि फील्ड चान्स नाही. सौरभला समजलं नाही गंगाधरी शक्तिमान आहे. समोर टाकला आणि फोर्सनेच्या पद्धतीने आकाश निरगुडाचा फटका. 6 धावांनी धावा 73 वरती पोहोचल्या. फर्स्ट सेमीफायनल मध्ये ज्या धावा बनल्या होत्या त्या आपण आता सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहतोय. शेवटचा 1 बॉल आणि बाकी आहे. हे देखील षटक प्रोडक्टिव्ह आहे. 17 धावा आतापर्यंत आल्यात. आकाश हॅमर केलाय बॉल लॉंग ऑन द फिल्डर आणि त्याच्यावरतून वाह फिनिशिंग टच दिला आकाश निरगुडाने. 2 षटकार आले. 79 धावा बनल्या आणि 80 चा चेस असेल आता सेकंड सेमीफायनल मध्ये विजयासाठी. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या नेरल रॉयल्सला
देखील आपण पाहतात. वर्ष 6वं नेरळकरांची मानाची पालखी जी आई एकविरेला दरवर्षी आपल्याला जात असताना पाहायला मिळते. मोठ्या संख्येने भाविक भक्त त्यामध्ये पदयात्री आपल्याला पाहायला मिळतात आणि येत्या 16 जानेवारीला त्या पालखीचं प्रस्थान आहे. फक्त 4च दिवस आणि सिंह रूपातील परमेश्वर भगवान विष्णूंचा चौथा अवतार नरसिंह यांचा देखावा देखील आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. जेव्हा 16 जानेवारीला या पालखीचं प्रस्थान आहे. जरूर या नका. नेरळ गावाची मानाची पालखी म्हणजे या महाराष्ट्र खरं तर विविधतेने नटलेला आहे. अनेक जिल्हे, अनेक तालुके, अनेक भाषा, अनेक जात, अनेक धर्म आपल्याला पाहायला मिळतात. नेरळ प्रीमियर लीग हे भव्य आमचं व्यासपीठ. नेरळ प्रीमियर लीग 2026 पर्व आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. या उद्योजक सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आदरणीय प्रथमेश दादा मोरे, सौभाग्यवती सुनीताताई रोहिदासजी मोरे आणि त्यासोबत श्रीमान रोहिदासजी मोरे साहेब यांच्या वतीने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. दिल दोस्ती दुनियादारी सामाजिक संस्था नेरळ आणि D3 ग्रुप फाउंडेशन यांच्या वतीने सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. रॉयल्स अगेन्स्ट खेळत असताना किंग्स 80 धावांचा चेस आघाडीला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर्सच्या मध्ये ऋषी आलाय, ऋषी सिनारे आणि अन्ना. चा चेस आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करा. यानंतर देखील एक मॅच मेगा फायनल नेरळ प्रीमियर लीगच्या आपल्या समोर असेल. डेअर डेव्हिल्सने बाजी मारली आहे. चांगली बॅटिंग त्यांनी केली प्रिव्हियस मॅच मध्ये आणि त्या धावसंख्येला डिपेंड देखील करून त्यांनी दाखवलं. ऋषी सिनारे ऑन स्ट्राइक, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भावेश. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. कॅच ड्रॉप झाली आहे. एससी रक्षकाच्या हाताला लागून बॉल पुन्हा उडाला होता. थर्ड मॅन फाईन लेगला चान्स होती, आप चान्स होती, नाही कन्वर्ट करता आली. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा आपण पाहू ज्या पद्धतीने बॉलने एज घेतली, देन तो उडाला, हाताला लागला विकेट किपरचा आणि मग बिहाइंड द विकेट थर्ड मॅन फाईन लेगला असं वाटलं चान्स आहे, मात्र ती कॅच ते पकडू शकले नाही. ऋषिकेशला पहिल्याच बॉलवरती मिळते जीवनदान. अन्ना शेकेता स्ट्रायकिंग एंडला खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या रॉयल्स. 80 धावा बनवायच्यात. अन्ना आणि ऋषीची जोडी जर इथे स्टार्ट मिळवून देतात, ते जर दोघांमधून एक जरी बॅटर खेळला तर कदाचित 80 धावा बनतील. जी बॅटिंग ऑर्डर आपल्याला जरूर पाहायला मिळते. 16.34 रिक्वायर्ड अंडर 16.34. पुढचा बॉल कोलात आलाय. वाह, काय बॉल आलेला आहे. वाईट ऑफ स्टंप यॉर्कर आला आणि यॉर्करला तुम्हाला सन्मान द्यावाच लागणार आहे. डॉट बॉल. सुपर. अन्नाला शांत ठेवलंय आणि अन्नाचं खेळणं या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट असेल. हवेत खेळलाय, मिस टायमिंग, मिड ऑन मागे चाललाय, व्यवस्थित बॉल खाली आलाय. ओ बटरफ्लाय कॅच. 1 for 1 रॉयल्स. आउटसाइड एज पॉइंटच्या बाजूने बॉल चाललाय मागे, बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिली बाउंड्री रॉयल्ससाठी.
तर या गाण्यांचं. ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. धावा 5. पॅच स्विंग चांगला होता. पॅचच्या आतली कडा, बॉल शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 6. या आकड्यावरती स्टार्ट भेटला पाहिजे होता, कारण 25 बॉल आणि 74 धावांचं अजूनही अंतर कंप्लीट करायचं या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम नेरळ रॉयल्सला काही चर्चा जरूर अंपायर पाहत आहोत. आदरणीय बंडूजी क्षीरसागर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याच बरोबरीने सारंग काकांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. फुल टॉसला नाही कन्वर्ट करू शकला फिल्डर समोर. 1 विकेट डाऊन. दुसरा ओपनर ऋषिकेश सिनारे परतीचा प्रवास आला. सध्या आपल्याला 6 पाहायला मिळतात आणि 6ला विकेट मात्र 2 आल्या. भावेशने जबरदस्त बॉलिंग केली, पकडून ठेवलं होतं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धागे दणानून सोडलेले. ज्या पद्धतीची ही गोलंदाजी आपण बघितली, कारण हा सामना आता बनलेला आहे आणि मॅचचं मोमेंटम सध्या तरी टीम किंग्स कडे आपण पाहतोय. 24 बॉल आणि या मॅच मध्ये 74 धावा. जर मागच्या मॅच मध्ये टार्गेट होतं 5 ओव्हर मध्ये, ते आता 4च ओव्हर मध्ये या मॅच मध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये चेस करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या रॉयल्सला किंग्स अगेन्स्ट कुणाल कॅप्टन आलेले आहेत नेरळ किंग्सचे. कुणाल दाभणे, खोलात होता बॉल, चाललाय लॉंग ऑन कडे. नेरळ या ग्रामीण संघामधून जरूर आपण कुणाल दाभणे यांना फार वर्ष बघत आलेलं. नेरळ प्रीमियर लीग मध्ये ते खेळत आहेत किंग्स कडून. केडी याच नावाने सध्या तरी ते चर्चेत आहेत. मुस्तकीन ज्याने बॉलिंग चांगली केली आणि मुस्तकीनला आता बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे. चौथ्या क्रमांकावरती जो आता सध्या स्ट्रायकिंग एंडला 21 रन बदलते. बॉल बाकी 23 आणि 23 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 73 धावा. खोलात बॉल लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे चाललाय. पहिल्या टप्प्यावरती फिल्डरला बीट करून बॉल सीमा पार, चौकार. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांनी. धावसंख्या इन डबल फिगर 11. पूल करायचा होता, मात्र विकेट किपरचं कौतुक असेल. क्विक ऍक्शन यस्टनचा मागे जो आपल्याला विकेट किपर पाहायला मिळत आहे हरी धोरे. फार वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आणि अंपायर म्हणून देखील बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते असतात. पण आज पोल करत असताना फटका फसलाय. लॉंग ऑन द फिल्डर, जबरदस्त कॅच. आवाज सांगून देतोय विकेट पडली आहे. 11-3. कारण जेव्हा हाय स्कोरिंग मॅचला तुम्ही चेस करत असता, मानसिक दबाव असतो, मेंटली प्रेशर असतं, ते हँडल करत आलं नाही. टॉप ऑर्डर 3 बॅटर्स आउट झाले, फिक्स केलाय, चांगला फटका आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गॅप मधून बॉल सीमा पार, चौकार. ओव्हर द विकेट आले गोलंदाज कुणाल. फुल लेंथ टाकला होता, चांगला फटका. बॅकफुट वरती थांबला आणि देन बॅटचा चेहरा बंद करत असताना बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला पाठवलं.
हुकेला बॉल फाईन लेगच्या हातात. दाभणेने आणखी एक यश मिळवलंय. धक्का 11ला चौथा. आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये 65 धावांची गरज आहे. पर ओव्हर मिनिमम तुम्हाला आता 22 धावा बनवणं गरजेचं आहे. तर या मॅच मध्ये तुम्ही असाल आणि त्या 22 बनवण्यासाठी किमान 3 बॉलला तर तुम्हाला फेकायचं आहे बाहेर सीमारेषेच्या. नवीन बॅटर मैदानात सात मध्ये आणि थर्ड ओव्हर मध्ये कंटिन्यू करत असताना गोलंदाज भावेश ज्याने P1 मध्ये बॉलिंग केली होती अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढले होते आणि किंग्सचा स्ट्रायकर बॉलर आहे. या बॉलिंग युनिट मधला फ्रंट लाईन बॉलर पुन्हा आलाय. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल थ्रू द एक्स्ट्रा कव्हर ट्रॅप आणि तिकडे गवसलात. 15ला 5 निम्मा संघ गारद. आदरणीय दिनेशजी भवारे साहेब यांचं देखील आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. केतनजी पोद्दार यांनी पॅक केलेला संघ रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला मुनीरभाई शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो किंग्स. D3 ग्रुपचे सर्वा मुनीरभाई शेख यांनी पॅक केलेला संघ. चांगला परफॉर्मन्स, खुश असतील सध्या. येस इथेच आहेत आपले. चेहऱ्यावरचा आनंद बराच काही सांगून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय मात्र तिकडे फिल्डर जरूर पहिल्या टप्प्यावरती कव्हर करतात. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही किंग्सला. आणि रॉयल्सला जर या मॅच मध्ये यायचंय तर व्यापारी बनावं लागेल. डीलर षटकार चौकारांचं जर ते बनले तर या मॅच मध्ये ते असतील. कारण रिक्वायर्ड रन रेट जवळपास 24 वरती जाऊन पोहोचलाय. 80च्या चेस मध्ये थर्ड ओव्हर प्रोग्रेस आहे. 5 विकेट पडलेत आणि धावा आहेत त्या फक्त 16. वन्स अगेन भावेश 3 विकेट भावेशने काढलेत. आतापर्यंत या इनिंग मध्ये भाव त्यानेही खाल्लाय कारण 3 विकेट काढलेत. अर्ली बॅट स्विंग बॉल पडलाय आणि बॉलचा कोन पूर्णपणे चेंज झाला. बाहेरच्या बाजूने सारा चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आणि त्या बॉलिंग ऍक्शन इकडे फलंदाजांना मात्र आतापर्यंत डॉमिनेट केलंय त्याने. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकच धाव, 1 विकेट त्याने काढली आहे. अविनाश आला स्ट्रायकिंग एंडला. मॅच फसली. गोलात बॉल, बॉलर्स बॅक. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. ओ मिस्टेक, बॉल सीमा पार, चौकार. मिळाले चौकार. धावा 20. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेटला. फार वेगाने फिल्डर बॉलच्या दिशेने. फिल्डिंग चांगली झाली आहे. डबलला चान्स घेत होते, थांबावं लागणार आहे कारण थ्रू येतोय. ॲक्युरेट सिंगल सोबत स्कोर सध्या 21. या षटकातील बॉल बाकी आहे 1. ओव्हरऑल 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या अजूनही 59. 59 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 डिलिव्हरीज. मॅच बनवली. भावेशने काय बॉलिंग केली आहे, डॉमिनेट. कारण सुरुवातीला बरंच काही समजणार होत्या मॅचचा रिझल्ट. बिकॉज 80च्या चेस मध्ये पॉवर प्लेला तुम्ही कॅपिटलाइज केलं असतं तर या मॅच मध्ये तुम्ही असता. प्लेन मिस. 1 मोर डॉट बॉल.
2 षटकांच्या स्पेल मध्ये 3 विकेट काढल्या भावेशने. अवघ्या 12 धावा खर्च करत असताना 3 ओव्हरच्या खेळी संपला 21 धावा, 12 बॉल 59 धावांची अजूनही गरज. टीचे मास्टर हे को होऊ दे संगीत. मूर्ती अगदी या मुख्य व्यासपीठाच्या समोरच आणि त्यांच्याच पूजनाने आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शुभारंभ देखील केला. 12 बॉल 59 पाहिजेत. ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक करणारा तो राजा, स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिरं, त्या मूर्त्या, मंदिरातला देव ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीचा पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आपल्या सर्वांचं ऊर्जा केंद्र दरम्यान आदरणीय संदेश मोहिते साहेब यांचे आगमन सहर्ष स्वागत. 12-59 उडवला स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमा रेषेचा बार, लॉंग अँड स्ट्रॉंग. आवाज आहे शिंदेशाही मधलं जनरेशन आताचा एक्स्ट्रा कव्हरला. वा फटका जबरदस्त आहे, डीप मध्ये फिल्डर आला, कॅच त्याहून सुंदर आहे. 1 विकेट डाऊन, 27-6. आकाशने, कारण तेव्हा एक्स्ट्रा कव्हरला जेव्हा तो आला समोर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती असतील, मात्र त्याची नजर त्याहून तीक्ष्ण होती बॉलवरची आणि आकाशने आकाशातून आलेला बॉल टिपलाय, धक्का दिला 27 वरती टीम रॉयल्सला. रामजीत यादव लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवलेला खेळाडू आहे. स्विच हिटचा टेम, पॉइंटला फिल्डर धाव मिळणार नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून खरं तर आपण अंकुर सिंग जे सध्या टेनिस बॉल आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळतात, त्यांच्याच अकॅडमी मध्ये रामजीत यादव देखील शिकलेले आहेत, धडे त्यांनी गिरवलेले आहेत. नसीबजी खान यांच्याकडून 3 षटकार रामजीत यांनी मारले तर त्यांना 1000. आता ते मिळवण्यासाठी अटेम्प्ट करायला पाहिजे कारण मॅच सहसा बनणार नाही. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या मॅचचा आपण विचार केला तर अजूनही 52 धावांची गरज आहे. 8 षटकार आले तरी मॅच नाही बनणार. 8-6 48. खोला त्या बॉल लॉंग ऑनला चाललाय, सिंगल डबलने काही भेटणार नाही. आता पाहूयात पॅव्हलियन मधून आवाज येतोय, चान्स घ्यायला पाहिजे, हरकत नाही, धावा बनतील, नाही बनणार पण तुम्ही ट्राय करायला पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर. पुढचा बॉल शेवटचा या षटकातील उडवलाय, रेंज मध्ये आला आणि रामजीतने फार लांब पाठवलं बॉलला. मिड विकेटचा बार, आउट ऑफ द पार्क, षटकार. नाईन्टीज किड्स जर या ठिकाणी असतील तर त्यांना जरूर ही जी सिरियल होती शक्तिमान ची आठवण झाली असेल. 90च्या किड्सचे WWE रेसलर
आणि आमचा शक्तिमान कुठे बसलाय? टाकीवरती. शक्तिमान आलाय. कालचा जसं शक्तिमान होता आज तुझा शक्तिमान आलाय. ते वरती का तिकडे टेरेसवर? हो यस, त्याचा टाइमच आहे शक्तिमानचा तो. त्यांची टाकी फुल नसेल तर ठीक आहे. बाबा शक्तिमान आवाज नको देतो, तो वळून उडी मारायचा येतं. नाही, क्रेज आहे क्रिकेट वरती, त्यांचं प्रेम आहे. आणि आय थिंक त्यांना पाहता धावा 35 झालेला. आता एक धाव कदाचित नाही, ती देखील नाही घेतली, डॉट आला. क्रिकेट वरती प्रेम आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटला जन्म जरी इंग्लंडने दिला असला तरी भारतीय उपखंडामध्ये सर्वाधिक कुठला खेळ खेळला जात असेल तर तो क्रिकेट आहे. लहानपणी आपल्या घरी देखील बाळ जेव्हा जन्माला येतं सर्वात अगोदर त्याला आपण प्लास्टिकची बॉल आणि बॅटच देतो खेळण्यासाठी. उडवलाय बॉल, स्क्वेअर लेगचा बाहेर जाईल. षटकार. फायदा झाला. या भाग्यवान प्रेक्षकाचं काय नाव? भावेश. आयवा कॅच साठी D3 ग्रुप फाउंडेशन यांच्याकडून 1100. आदरणीय बंडूजी क्षीरसागर साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आपण आपल्या आजचा हा भाग्यवान प्रेक्षक ज्याने सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडले त्याला आपण देऊयात. कॅमेरामॅन फोकस करायचंय. भावेश काय करणार आहे 100 रुपयाचा? भावेची मजा झाली खऱ्या अर्थानं. नाही, तिकडे आहेत बाकीचे वाटा घ्यायला. मित्र असावेत आणि त्या मित्रांचा आवाज देखील आला जेव्हा भावेशला पण प्राइज दिलं. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, मिड विकेट, धाव ठोकली बॉल पर्यंत. वेल टच कॅच, 1 विकेट. कोण? सांबा. सांबा आहे सांबा. विनोद ऑन पेपर ना विनोद आहे, पण हरकत नाही, स्पर्धा आपलीच आहे त्यामुळे जरूर आम्ही देखील टोपण नाव घेतो त्यांनी, त्यामुळे कोणी कसलाही राग मानू नका. फ्लिक त्याचा सिग्नेचर शॉट आहे. कदाचित त्या 2 बॉल मध्ये पाहूयात आपल्याला तो फ्लिक पाहायला मिळतो का. सांबा भी पूछेगा अंपायर को कितने बॉल है. 2 बॉल आहेत. और डाउन द ग्राउंड, पिकअप शॉट. पहिल्या बाउन्स. अर्थानं रॉयल्स संघाकडे एवढा मोठा सांबा होता, याला कुठे ठेवलेला तुम्ही? एवढा टॅलेंटेड खेळाडू आल्या आल्या चौकात ठोकलाय. ये रामगढ़ में गया था. पुन्हा घाबरला. मॅच आपल्याला माहिती आहे सध्या तरी किंग्सची आहे, त्यामुळे ते देखील सांबा जे काय एक्सपेरिमेंट करतो. एक चौकार आलाय, पाहूयात सांबा ट्राय करणार आहे शॉट करायसाठी. खास करून फ्लिक तोच आता सिग्नेचर शॉट आहे. लॉफ्ट केला, बॅट फिरली, मिस टायमिंग, मिड ऑफ ने पकडले कॅच आणि हा सामना संपला. अभिनंदन. चांगले संगीत वाजवा. मी लाड साहेबांना